नमस्कार. स्वराज्य सेवा आयोजित आलेल्या सर्व दर्शकांचे मी आशिष तायवडे मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आयोजन केलेलं आहे स्वराज्य सेवा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित असलेल्या सामाजिक संस्थेमार्फत याचं आयोजन होत आहे. त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचं आभारी आहे. शीर्षक आहे विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 विरुद्ध यशस्वी लढा देऊया. या संदर्भात मी आपल्यासोबत काही हितगुज करणार आहे. मूळ उद्देश या कार्यक्रमाचा एकच आहे की संपूर्ण देश हा एका भयानक परिस्थितीतून जातो आहे. प्रत्येकाला माहितीच आहे, प्रत्येकजण अवगत सुद्धा आहे की कोरोना व्हायरस, त्याला कोविड-19 असं सुद्धा संबोधतात. महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये यांनी जणू थैमान मानलेलं आहे. तर या परिस्थितीमध्ये मागच्या जवळपास 23 मार्चपासनं लॉकडाऊनच्या काळात आणि अलीकडेच 31 मेपर्यंत साधारणतः 90 दिवसाचा कार्यकाळ लॉकडाऊनमध्ये गेला. पुढे विद्यार्थी प्रत्येकजण विचारतो आहे की कोरोनाबद्दल तुमचं काय मत आहे, कोरोना काय म्हणतो. तर माझं या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि संपूर्ण दर्शकांना एकच विनंती आहे की कोरोनाचा हा जो जप आहे, कोरोना किंवा कोविड, तर हा न करता याच्यामधनं तुम्ही बाहेर निघून काहीतरी एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, जेणेकरून तुम्हाला येत्या भविष्यात विद्यार्थी मित्रांना त्याचं काहीतरी सकारात्मक फल होईल. हे कोरोना एक आव्हान आहे आपल्या पुढे. या आव्हानाला म्हणूनच मला एक आठवत आहे की वृंदा करंदीकर म्हणतात की असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये, आव्हानाला द्यावे उत्तर. खरं तर एक आव्हान आहे. ह्या आव्हानाला आपण डोळ्यात डोळे टाकून खरं तर आव्हान देणं अपेक्षित आहे. साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये 10वी-12वीचे निकाल अपेक्षित आहे. तसेच पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा काही हायस्कूल सुद्धा ओपन होणार आहात. आणि त्याच्या पुढे काय, म्हणजे स्कूल ओपन होणार आहेत, काही त्याचा संभ्रम सुद्धा आहे की ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून घरनंच तुम्ही अटेंड करा क्लासेस वगैरे. अशा भरपूर गोष्टी या ठिकाणी आहेत. तर विद्यार्थ्यांना आणि तसेच पालकांना ह्या फेजमधनं, कोविड-19च्या फेजमध्ये तुम्ही कसं काय स्वतःला पुढे नेणार, कसं ह्या कोरोनाच्या परिस्थितीत फेस करणार, त्या संदर्भात आपण काही गोष्टी करूया. या 2 पार्टमध्ये साधारणतः मी सांगण्याचा प्रयत्न करेल. पहिला पार्ट आहे हा विद्यार्थ्यांकरता आणि दुसरा पार्ट आहे हा पालकांकरता. तर विद्यार्थ्यांकरता जो पार्ट आहे त्यामध्ये मी काही गोष्टी सुचवणार आहे विद्यार्थ्यांना की कोरोना एक संकट नसून एक अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे. हे प्रामुख्याने तुम्ही समजून घ्या. खरं तर होतं काय की कोरोनाची जेवढी ऍक्च्युअल भीती नाही, त्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून भरपूर मंडळींच्या मनात जास्त गुंजत आहे. ही भीती न बाळगता त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने उपाययोजना कराल हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पुढे करणार काय, घरनं अभ्यास कसा करणार, ऑनलाईन एज्युकेशन कसं घेणार, तुम्ही सक्षम आहात का, तुम्हाला कॉम्प्युटर लॅपटॉपच्या संदर्भात तुम्हाला ते हाताळणं येतं का, मग ते आपल्याला जमेल का, आपला इंटरेस्ट तेवढा लागेल का, की डायरेक्ट फेस टू फेस जे वर्गामध्ये शिक्षक शिकवतात ते शिकणं आणि ऑनलाईनच्या माध्यमातून शिकणं याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. तर तुम्हाला याच्यामधनं एक तर स्वतःला फॅमिलियर व्हावं लागेल ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून. तुम्हाला तसे तुमच्या पालकांना सुद्धा त्या टेक्नोसॅव्ही व्हावं लागेल. मोबाईल, फेसबुक याच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी स्वतःला झोकून घ्यावं लागेल. खरं तर पहिले तुम्हाला स्वतःला शिकावं लागेल ऑनलाईन एज्युकेशन
कसं ऑपरेट करतात, कसं शिकतात. तुमच्या पालकांना सुद्धा ते तेवढं त्याची जर पालकांना समज असेल तर फारच छान. परंतु काही दुर्गम भागात ग्रामीण क्षेत्रामध्ये जर आपण बघितलं तर ही परिस्थिती फार वाईट आहे. त्यांना तिथे ग्रामीण भागामध्ये इंटरनेट फॅसिलिटी नसते. मग ह्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊन शिकावं नाही का? त्यांचा अधिकार नाही का? हे एक फार मोठं कोविड-19च्या माध्यमातून एक आव्हान सुद्धा आहे की ग्रामीण भागामध्ये जर इंटरनेट फॅसिलिटी नसेल तर मग तुम्ही शिकणार नाही का? मग त्यांनी काय करावं? मग त्या उपाययोजना नगर परिषद, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून, शहरी भागामध्ये कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून या सुद्धा करणं गरजेचं आहे की ज्यांच्याकडे इंटरनेट फॅसिलिटी नाही मग त्यांच्यासाठी काय सुविधा उपलब्ध होतील वगैरे. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर बघितलं की कोविड-19च्या पिरियडमध्ये तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला याच्या माध्यमातून फ्रेम आउट कराल, तुम्हाला काय शक्य आहे काय शक्य नाही, फक्त आणि फक्त मजा करण्यासाठी किंवा हे जे हॉलिडेज आहे किंवा ही जी गोष्ट ह्या गोष्टी आहे ह्या फक्त मजा करण्याकरता किंवा टाइमपास करण्याकरता मुळीच नाही. याचा सदुपयोग कसा करावा हे तुमच्यापर्यंत तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही कशा पद्धतीने याचा सदुपयोग करता हे सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी मला नमूद करावं वाटतं. खरं तर ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून तुम्ही जर बघाल तर तुम्हाला तुमची दिनचर्या हे ठरवून घेणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यात स्लॉट्स पाडता. एज्युकेशन करणं, शिकणं, ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे फक्त की मोबाईलच्या पुढे बसून शिकणं किंवा आत्मसात करणं हे होत नाही. तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईलच्या माध्यमातून शिकणं गरजेचं आहे आणि मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही शिकून सुद्धा पुढे काय कराल, मग ते तुम्हाला किती ग्रास होता, तुम्ही नोट्स काढू शकता का त्या स्पीडनी, हे सुद्धा करणं गरजेचं आहे. अभ्यासाच्या नावावर फक्त आणि फक्त मोबाईल लॅपटॉपच्या आहारी जाऊ नका. बऱ्याचदा अशा माझ्याकडे कंप्लेंट्स येतात किंवा म्हणतात पालक मंडळी की मोबाईलवर हा यूट्यूबच्या माध्यमातून सायन्स, टेक्नॉलॉजी किंवा मॅथमॅटिक्स अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकतो. परंतु खरंच तो विद्यार्थी यूट्यूबच्या माध्यमातून काही लर्निंग टिप्स घेतो का की काही अजून वेगळं बघतो, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आई वडिलांना तुम्ही धोक्यात टाकू नका की अभ्यास करतो म्हणून मी मोबाईल बघतो वगैरे, किंवा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही अजून काही वेगळ्या गेम्स आहे किंवा मूवीज आहे, एंटरटेनमेंट बरेचसे माध्यम आहेत. तर प्लीज याचा सदुपयोग करा, मिसयूज करू नका. शाळा अजून सुरू व्हायला फार अवधी आहे. त्या अवधीमध्ये तुम्ही तुमच्याकडे जो काही सिलेबस पुढच्या वर्गाचा आहे तो पुढच्या वर्गाचा सिलेबस तुम्ही समजून घ्या. खरं तर आताच सिलेबस समजणं फार गरजेचं आहे, कारण की तुम्हाला पुढे म्हणजे साधारणतः 2021 मार्च पर्यंत तो सिलेबस तुम्हाला त्या सिलेबसचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर तो सिलेबस आधीच जर तुम्हाला समजला तर त्या माध्यमातनं तुम्ही सिलेबस समजून कुठल्या पद्धतीने अभ्यास करायचा, कुठले पुस्तकं घ्यायचे, मग घरीच आपण त्याचं रीडिंग करू शकतो का, मग कुठे आपण स्ट्रक झालं किंवा काही जर आपल्याला अडचणी आल्या तर त्या तुमच्या संबंधित शिक्षकांना तुम्ही विचारू शकता. परंतु हे कधी होणार, ज्यावेळेस तुमच्याकडे हा वेळ आहे, ज्यावेळेस तुमचं स्कूलिंग बंद आहे, तुमचं ट्युशन बंद आहे, तुमचं बाहेर फिरणं बंद आहे, मग तुमचा पूर्णचा पूर्ण वेळ तुमच्या हातात आहे. मग ह्या वेळेचा सदुपयोग कसा कराल तुम्ही? मग सिलेबस ज्यावेळी तुम्ही समजून घ्याल, मग सिलेबस समजून घेतल्यानंतर सपोज जर तुमच्याकडे 5 सब्जेक्ट आहे, मग 5 सब्जेक्टला तुम्ही ॲटलिस्ट पुस्तक उघडून त्याचं सिलेबस, प्रत्येक सब्जेक्टचं सिलेबस समजून घ्या, इंट्रोडक्शन समजून घ्या, जेणेकरून तुमचे ज्यावेळेस टीचर एकतर ऑनलाईन ज्यावेळेस तुम्ही शिकाल तर त्या ऑनलाईन शिकण्याच्या माध्यमातून तुम्हाला आधीच कळून जाईल की हे तुमचे आपल्याला शिकायचे कंटेंट्स आहे. तुम्हाला काय शिकावं हे नेमकं तुमच्याकडे राहील. तुम्हाला समजेल की मला या गोष्टी ह्या सब्जेक्टमधून शिकायच्या. तर मित्रांनो, दिनचर्या ठरवून घ्या. दिनचर्या ठरवल्यानंतर काय की इट इज अ प्लॅनिंग. हे प्लॅनिंग होईल तुम्हाला की 2 तास तुम्हाला शिकायचं आहे, 2 तास मला अभ्यास करायचा आहे, मोबाईल पुढे किंवा लॅपटॉप पुढे मला 2 तास राहायचं आहे. नंतर पुढे काय करायचं आहे, सारखं स्क्रीनच्या समोर राहून
भरपूर प्रॉब्लेम येतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची काही स्ट्रिक्टली गाईडलाईन्स आहे, त्या गाईडलाईनच्या माध्यमातून वयोगटानुसार स्क्रीनच्या पुढे किती वेळ राहावं हे सुद्धा गाईडलाईन्स WHO ने दिलेले आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. एखादी गोष्ट फार आवडली म्हणून त्याच्या पुढे राहणं हे सुद्धा हानिकारक आहे, आपल्या डोळ्याला म्हणा किंवा ब्रेनला सुद्धा फार हानिकारक आहे. तर ते सुद्धा तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या वयोगटात आहे हे आपल्याला माहिती असल्यावर आपण जर सपोज एक 10 ते 15 वयोगटात आहे तर तुम्ही किती वेळ स्क्रीनच्या पुढे राहावं हे सुद्धा WHO गाईडलाईन्स दिलेले आहे. 15 ते 18, 18 ते 22 हे जे एज ग्रुप आहे, प्रत्येक एज ग्रुपमध्ये मोबाईल स्क्रीनच्या पुढे किंवा लॅपटॉप स्क्रीनच्या पुढे, म्हणजे ज्यावेळेस आपण ऑनलाईन असतो किंवा मोबाईल हँडल करत असतो तर प्रत्येक वेळेस किती वेळ स्क्रीनच्या पुढे राहावं याच्या WHO गाईडलाईन्स आहेत, त्यातून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल की फक्त आणि फक्त ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातूनच तुम्ही शिक्षण आहे याच्या पुढे, म्हणजे COVID-19चा जो मिसअंडरस्टँडिंग बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये किंवा पालकांमध्ये आहे हे तुम्ही बाहेर काढून घ्या जरासं. पूर्वी ज्यावेळेस इंटरनेट फॅसिलिटी किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी यायची होती, म्हणजे आपण भारताचा जर उल्लेख केला तर साधारणतः 1992च्या कार्यकाळामध्ये भारतामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा इंट्रोड्यूस झालेली आहे भारतामध्ये. मग याच्या आधी लोक शिकायचे नाही का? म्हणजे जर शिक्षकांनी शिकवलं तरच तुम्ही पुढे जाल, अशा जे तुमची संकल्पना आजकाल झालेली आहे, दॅट इज कॉल्ड स्पून फिडिंग आपण म्हणतो. तर हे स्पून फिडिंग अलीकडच्या काळामध्ये साधारणतः 8-10 वर्षामध्ये जास्त झालेलं आहे, की विद्यार्थ्यांना ज्यावेळेस शिक्षक शिकवेल तरच तो शिकेल. तर ही जी भावना आहे, ही मानसिकता, या मानसिकतेतनं तुम्ही बाहेर या. तुम्ही स्वतः पुस्तक वाचा, स्वतः नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस व्यक्ती स्वतः पुस्तक वाचून नोट्स काढतो तर ते जास्त आत्मसात होतं आणि ते जास्त वेळ टिकत असतं. टोटली शिक्षकांवर किंवा ऑनलाईन एज्युकेशनवर डिपेंड न राहता, माझा मुद्दा नीट समजून घ्या, की टोटली ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून त्याच्यावर पूर्णतः डिपेंड न राहता तुम्ही स्वतः सुद्धा ऍक्टिव्हेट व्हा, स्वतःचा पार्टिसिपेशन लर्निंग मध्ये वाढवा, तरच ते तुम्हाला फ्रुटफुल होईल. अदरवाईज तुम्ही जर डिपेंड राहाल तर तुम्ही इकडे हँडिकॅप व्हाल, तुम्हाला कळणारच नाही की सेल्फ प्रिपरेशन कशाला म्हणतात. म्हणून ही जी सवय आहे स्पून फिडिंगची, तर मॅक्झिमम तुम्ही टीचरवर जास्त डिपेंड न राहता, तुम्ही जर कुठल्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये जर स्ट्रक व्हाल, तुम्हाला जर काही अडचण येईल तर तुम्ही संबंधित टीचरला, फॅकल्टीला, शिक्षकांना विचारा. घरी तुमचे मोठे भाऊ बहीण असेल, तुमचे पालक वर्ग असेल, त्यांना सुद्धा त्या अडचणी तुम्ही समजून घेऊ शकता. परंतु ऑनलाईन, म्हणजे मी सांगण्याचा मूळ उद्देश एवढाच आहे की अलीकडे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून असा एक चुकीचा प्रसार होतो आहे, मी असं म्हणेल की ऑनलाईन एज्युकेशन COVID-19च्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी हा ऑनलाईन एज्युकेशनवरच डिपेंड आहे किंवा डिपेंड राहणार आहे पुढच्या काळामध्ये. ही एक गैरसमज आहे, हे सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माझे व्ह्युअर्स आहे, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतो आहे, त्यांना माझी नम्र विनंती आहे की विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युकेशनच्या या मीडियमवर तुम्ही टोटली डिपेंड राहू नका. त्याचं कारण आहे, इंटरनेट जर कनेक्टिव्हिटी नाही राहिली तर तुम्ही काय कराल? हा एक फार मोठा प्रश्न आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? मग ज्या गोष्टी ट्रॅडिशनली व्हायच्या, पारंपरिक पद्धतीने आधी ज्या गोष्टी व्हायच्या की सेल्फ नोट्स करणं, प्रिपरेशन करणं, मग त्यातनं नोट्स काढणं, तर ही जे आधीची जे पारंपरिक पद्धत आहे अभ्यासाची, ही COVID-19च्या माध्यमातून आता इंट्रोड्यूस होऊ घातलेली आहे, किंबहुना तुम्हाला ती इंट्रोड्यूस करणं गरजेचं आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी, तुम्हाला काही जर टेक्निक्स माहिती करायची असेल, नवीन तुम्हाला काही ग्राफ्स करायचं असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, जॉग्राफी आहे, हिस्ट्री आहे, बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे ज्या ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला नवीन गोष्टी माहिती होतात, ही फार चांगली बाब आहे. माहिती करून सुद्धा घेणे चांगली बाब आहे. परंतु तुम्ही किती वेळ त्यावर डिपेंड राहा. शेवटी तुम्हाला तुमचे पेपर जे आहे ते स्वतःच्या हाताने सोडवायचे आहे, ते ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला सोडवायचे नाही. पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या वेळेस ती गोष्ट वेगळी आहे,
परंतु आता सध्या म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत, स्कूलिंग टू ग्रॅज्युएशन मीन्स KG टू PG पर्यंत जरी हा कन्सेप्ट धरला तरी आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये ही तरी सिस्टम अजूनपर्यंत इंट्रोड्यूस झालेली नाही की तुम्ही जी पेपर्स आहे, तुमचं इव्हॅल्युएशन आहे ते तुम्हाला प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातूनच तुम्हाला द्यायचे आहे. मग ह्या वेळेस तुम्हाला जे शिकायचं आहे ते तुम्ही ट्रॅडिशनल वेनी शिकणं फार गरजेचं आहे. आणि ट्रॅडिशनल वेनी ज्यावेळेस आपण शिकतो ते मॅक्झिमम वेळ म्हणजे जास्त वेळ ते आपल्या आत्मसात होतं आणि भरपूर वेळपर्यंत ते तुमच्यासोबत राहतं. आणि ज्यावेळेस आपण एक्झामला फेस करतो, जे एक्झामला तोंड देतो, त्यावेळेस आपल्याला फक्त एक रिव्हिजन जरी केली तरी ते आपल्याला पूर्ण आठवत असतं. मित्रांनो, मी तुम्हाला म्हणेल बरेचदा असं होतं की बरेचसे मंडळी सांगतात, तुमचे मोठे भाऊ बहीण घरी असतील, आई वडील असेल, मित्रमंडळी तुम्हाला सांगतात की खूप मेहनत कर, खूप मेहनत कर. परंतु अलीकडचा काळ हा हार्ड वर्किंगचा तेवढाच पुरती मर्यादित नसून हा स्मार्ट वर्किंगचा सुद्धा, हे सुद्धा या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला सांगावंच वाटतं. कृपया या गोष्टीची नोंद घ्या. आपण म्हणतो स्मार्ट वर्क, म्हणजे स्मार्ट म्हणजे नेमकं काय? स्मार्ट म्हणजे होतं स्पेसिफिक, मेजरेबल, अटेंडेबल, रिलिव्हंट अँड टाइम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी. आय रिपीट, दॅट इज स्मार्ट स्टँड फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अटेंडेबल, रिलिव्हंट अँड टाइम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं काय हे तुम्हाला समजून घ्या. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये काय की प्रत्येक व्यक्ती हा लहान मुलगा सुद्धा स्मार्ट आहे, हायस्कूलचा विद्यार्थी सुद्धा स्मार्ट आहे आणि पुढे सुद्धा म्हणजे ग्रॅज्युएशन आणि त्याच्या पुढे सुद्धा म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा 21व्या शतकातील स्मार्ट आहेच आणि किंबहुना तो राहायलाच पाहिजे असं मी या ठिकाणी म्हणेल. मग स्मार्टची व्याख्या कशी कराल? ह्या स्मार्टचं मी तुम्हाला सांगून देतोय, थोडा 2 मिनिटामध्ये ब्रीफ करून देतो. स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी तुम्हाला काय करायची आहे? कोविड-19च्या म्हणजे ह्या कार्यकाळामध्ये, ह्या टेन्युअरमध्ये जोपर्यंत तुमची स्कूल सुरू होत आहे तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, किंवा स्कूल सुरू झाल्यावर म्हणजे ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून सुद्धा ज्यावेळेस तुमचा हा जो काळ सुरू होईल, कोविड-19च्या नंतर सुद्धा भयानक स्थिती राहणार आहे. तुम्हाला स्कूलमध्ये जरी इंट्रोड्यूस म्हणजे मान्यता दिली तरी तिथे सोशल डिस्टन्सिंगचं पाळणं आणि बऱ्याचशा अशा अडचणी येणार. परंतु मित्रांनो, मला तुम्हाला सांगावं वाटतं की स्मार्ट होणं म्हणजे काय, स्मार्ट तुम्हाला स्टडी करणं म्हणजे काय, की स्पेसिफिक म्हणजे तुम्हाला करायचं आहे काय, नेमकं करायचं आहे तुम्हाला, काय किती करायचं आहे, म्हणजे कुठला अभ्यास करायचा आहे, कुठला अभ्यास. एखादा जर टॉपिक आपण सिलेक्ट केला तर एक टॉपिक जो आहे तो जर सपोज आपण सायन्स म्हणजे ज्याला आपण मराठी विज्ञान म्हणतो, विज्ञानाचा जर टॉपिक आपण सिलेक्ट केला तर विज्ञानाच्या टॉपिक मधलं नेमकं स्पेसिफिक काय करायचं, दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक. एस फॉर स्पेसिफिक. स्मार्ट सांगतोय मी, स्मार्ट मधला एस, स्मार्टचं लॉंग फॉर्म सांगितलं मी, दॅट इज स्पेसिफिक, मेजरेबल, अटेंडेबल, देन रिलिव्हंट अँड टाइम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी. त्यातलं आपण पहिलं बघतोय दॅट इज स्मार्ट, स्पेसिफिक. ओके, एस फॉर स्पेसिफिक. नेमकं तुम्हाला तुमच्या सिलेबस मधला कुठल्या विषयाचा कुठला टॉपिक करायचा. ओके, फाईन, आलं लक्षात. मग जे स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी आपण ठरवून घेतली पाहिजे. एकाच वेळेस बरेचसे अभ्यास करणं हे वावगं नाही, किंवा दॅट इज नॉट परमिटेबल, म्हणजे आपल्याला ते शक्य नाही. म्हणून स्पेसिफिक म्हणजे विद्यार्थी जर 10वीत असेल या वर्षी तर त्यांनी ठरवून घेतलं पाहिजे 10वीमध्ये मला 5 सब्जेक्ट आहे, 5 सब्जेक्ट पैकी मला सायन्स हा एक सब्जेक्ट आहे, सायन्स सब्जेक्टमध्ये मला फिजिक्समध्ये याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर हे सुद्धा तुम्हाला बघणं गरजेचं आहे. स्पेसिफिक. ओके, फाईन. देन मेजरेबल. आता 5 सब्जेक्ट, 10वीमध्ये 5 सब्जेक्ट, त्यामधला आपण स्पेसिफिक सब्जेक्ट निवडला सायन्स मधला फिजिक्स. मग मेजरेबल दॅट इज किती अभ्यास करायचा आहे, पूर्ण तर शक्य नाही, म्हणजे फिजिक्स तुम्हाला पूर्ण कव्हर होणं शक्य नाही. मग फिजिक्समध्ये नेमकं किती टॉपिक तुम्हाला करायचे आहे. मग फिजिक्समध्ये मला जर फोटॉन, न्यूटन जर ह्या गोष्टी जर आवडत असेल, किंवा न्यूटनचे लॉ जर मला चांगले माहिती करून घ्यायची असेल तर मला त्या गोष्टी माहिती करून घेणं आवडेल. मग दॅट इज मेजरेबल. किती वेळ मला अभ्यास करायचा आहे, बोर होईपर्यंत नाही, किंवा स्ट्रेसफुली अभ्यास करण्यात काही एक अर्थ नाही. म्हणून ठराविक, दॅट इज मेजरेबल. आपण किती मेजरेबल करू शकतो, म्हणजे अर्धा तास, 1 तास, एवढाच वेळ तुम्हाला शक्य, तुमच्या बॉडीला किंवा मेंटल ॲबिलिटीला जेवढं तुम्हाला शक्य होते तेवढंच तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड
मेजरेबल. म्हणजे स्पेसिफिक झाला, मेजरेबल झाला. आता बघूया अटेनेबल. अटेनेबल म्हणजे आपल्याला शक्य आहे का? आपल्याला तो कन्सेप्ट जर फिजिक्स मधला कन्सेप्ट आपल्याला कदाचित माहिती नसेल, कदाचित आपण त्याला फॅमिलियर नसेल, मग तो आपल्याला शक्य आहे का? तो आपल्याला कळेल का? समजेल का? मग ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की जर आपल्याला तो शक्य नसेल तर त्याच्यामध्ये जास्त वेळ जाईल, टाइम तिथे खर्च होईल. कन्झम्पशन ऑफ टाइम इज मोर देअर. मग जर आपल्याला तो असं वाटेल की नाही हे मला शक्य होऊ शकतं, म्हणजे त्याला म्हणून आपण आपल्याला अटेनेबल होऊ शकतं, तर तो करा किंवा दुसरा टॉपिक करा. देन रिलिव्हंट. त्या पर्टिक्युलर फिजिक्स मधलं आपण उदाहरण घेतो आहे फिजिक्स. 10वीचं उदाहरण घेतलं आहे. 10वीमध्ये 5 सब्जेक्ट सपोज आहे, त्यातला आपण सायन्स मधला फिजिक्सचा घेतलेला आहे उदाहरण. मग रिलिव्हंट आहे का? तो तुम्हाला वैयक्तिक फायदा होतो आहे का? किंवा तुमचं तिथे एक्सलन्स होतो आहे का? तुमचा अभ्यास होतो आहे का? आता फिजिक्स मधलं 10वीच्या विद्यार्थ्याला फिजिक्स मधला वैयक्तिक फायदा काय आहे, त्याचा रिलिव्हंट काय फायदा आहे? तो फायदा असा आहे की मला 10वीमध्ये फिजिक्समध्ये जो टॉपिक मी अभ्यास करतो आहे, शिकतो आहे, त्या टॉपिकचा मला माझ्या पर्सेंटेज वाढवण्यामध्ये कसा फायदा होईल. बरोबर. म्हणून स्मार्ट अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला टिप्स देतोय. की रिलिव्हंट आपण बघितलं, स्पेसिफिक दॅट इज कम टू द एका सिलेबसमध्ये 5 सब्जेक्ट मधला आपण फिजिक्स निवडला, सायन्स मधला स्पेसिफिक सब्जेक्ट. मग मेजरेबल, किती अभ्यास करायचा आहे, एका दिवशी किती टॉपिक करायचे किंवा त्या टॉपिकला किती वेळ द्यायचा आहे. नंतर अटेनेबल, हे मला शक्य आहे का? जसं मी सांगितलं न्यूटनचा लॉ, ओके दॅट इज ते मला शक्य आहे, ते मला होऊ शकतं. मग रिलिव्हंट, तो जो टॉपिक मी अभ्यास करतोय तो माझ्या पर्सेंटेज पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्या फायद्याचा आहे का, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. नंतर लास्ट स्मार्ट मधला आपण बघतोय लास्ट, दॅट इज टी. पहिला बघितलं स्पेसिफिक, देन एम मेजरेबल, दॅट इज देन नेक्स्ट इज अटेनेबल, रिलिव्हंट अँड लास्ट इज अ टाइम बॉन्डिंग. मग हे सर्व करायचं आहे तर ह्या ऍक्टिव्हिटीला टाइम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा पाहिजे. जसं आपण बघतो की ज्यावेळेस वार होतं तर वारच्या वेळेस टाइम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी असतं की आपल्याला त्या ठराविक टाइम मध्येच आपल्याला वार करावं लागतं शत्रूवर. नाही तर आपण म्हटलं की आम्ही 2 तास पुढे नंतर करील वार, तर तोपर्यंत 2 तासामध्ये शत्रू आपल्याला संपून चालला जाईल. तर असं नाही, प्रत्येक वेळेस टाइम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी. कारण काय की एक कॉम्पिटिटिव्ह युग आहे, या कॉम्पिटिटिव्ह युगमध्ये आपल्याला टाइम बॉन्डिंग ऍक्टिव्हिटी मध्ये राहणं गरजेचं आहे. मग 10वीचा विद्यार्थी 5 सब्जेक्ट मधला एक जर सब्जेक्ट आपण निवडला तर तो त्या सब्जेक्टला आपण किती वेळ देणार, किती टाइम मध्ये आपल्याला तो सब्जेक्ट कम्प्लीट करायचा आहे, कव्हर करायचा आहे, हे सुद्धा या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. याच्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. आणि नंतर सांगेल मी आता मी आशा करतो की तुम्हाला स्मार्ट ऍक्टिव्हिटी समजली असेल कदाचित. स्मार्ट, ओके. नंतर विद्यार्थी मित्र मी तुम्हाला सांगेल की तणावमुक्त राहा, कुठल्याच प्रकारचं टेन्शन घेऊ नका. फार मोठा हा टॉपिक आहे, मी याच्यावर बोलायला लागलो तर साधारणतः बराच वेळ होईल, परंतु माझी प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि व्ह्युअर्सला एक विनंती आहे की कृपया कुठल्याही तणावामध्ये राहून अभ्यास करू नका. शाळेच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त कुठला जर तणाव असेल त्याच्या तुम्ही गुंतून राहू नका. तुम्ही तुमच्या भावंडासोबत, परिवारासोबत, कौटुंबिक सदस्यांसोबत, आईवडिलांसोबत अगदी फ्रेंडली तुम्ही शेअर करा, मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला काही जर गोष्टी जमत नसेल, अडचण असेल, तुमच्या जो बेस्ट फ्रेंड आहे किंवा तुम्ही ज्याच्याशी फिलिंग फ्रीली शेअर करू शकता त्या विद्यार्थ्यांसोबत, मित्रासोबत किंवा फॅमिली मेंबरसोबत तुम्ही प्लीज गोष्टी शेअर करा. तणावात राहू नका. इंटरेस्टचा सदुपयोग करा. तुमचा इंटरेस्ट असेल एखाद्या छंदामध्ये, हॉबी असेल तुम्हाला, ते हॉबीमध्ये तुम्ही राहा. खेळणं, गाणं, स्विमिंग, हे ते कुठलाही जर छंद असेल, वाचणं वगैरे, तुमचा छंद जोपासा. माझी तुम्हाला विनंती आहे की फक्त आणि फक्त अभ्यास करू नका. अभ्यासाने तुमचं बुद्धिमत्ता वाढेल, परंतु तुमचं जर ओव्हरऑल डेव्हलपमेंट जर करायचं असेल तर अभ्यासापुरती मर्यादित राहू नका. ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खेळणं, लोकांमध्ये मिक्स होणं, लोकांसोबत वार्तालाप करणं, बोलणं, ह्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या. म्हणून तुम्ही बाहेर सोसायटीमध्ये या, बोला, छंद जोपासा, खेळा, गाणं म्हणा,
तुम्हाला काय करता ते करा, तुमच्या आवडीचं प्रत्येक गोष्ट करा, जेणेकरून तुमच्यावर जर कुठले बर्डन असेल, स्ट्रेस असेल, त्यामध्ये तुम्ही बाहेर येऊ शकता. ओके. युट्यूबच्या माध्यमातून किंवा बऱ्याचशा अशा गव्हर्नमेंटच्या काही वेबसाईट आहे, मी तुम्हाला सांगून देतो. काही वेबसाईटचे जर तुम्ही नावं नोंदवून घेऊ शकाल तर प्लीज बघून घ्या. आपल्या मिनिस्ट्री ऑफ इंडियन गव्हर्नमेंट मिनिस्ट्रीच्या माध्यमातून काही चाची आहे, स्कॉलरस्टिक्स आहे, CK12 आहे, बिग हिस्ट्री प्रोजेक्ट्स आहे, सायन्स मॅथ्स आहे, देन म्युझिक आहे, कोडिंग आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन घेऊ शकता. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. प्रत्येकाला अभ्यास जमतो, असा कुठलाच विद्यार्थी नाही त्याला अभ्यास जमणार नाही. अभ्यासाचं प्रामुख्याने जास्त टेन्शन घेऊ नका, अभ्यास करा. आणि पुढे सुद्धा तुम्हाला जर काही बर्डन येत असेल, वाटत असेल, तर मी माझा नंबर सुद्धा नंतर तुम्हाला शेअर करेल. तुम्ही जर माझ्याशी काही संवाद साधू इच्छिता, तुम्हाला जर काही काउन्सिलिंगचं हवं असेल तर प्लीज माझ्यासोबत तुम्ही संवाद साधू शकता. हे झालं विद्यार्थ्यांबद्दल मी सांगितलं. विद्यार्थी मित्रांनो, प्लीज तुम्ही टेन्शन फ्री राहा, गप्पा करा, मित्रांसोबत, मित्रमंडळींसोबत फार गप्पा करा, गाणं म्हणा, खेळा, फार कुठल्या छान गोष्टी, काही बुक्स वाचा, किड्सचे ज्या चांगल्या चांगल्या स्टोरीचे बुक्स येतात ते वाचा. ओके. आता एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला पालकांसाठी पण, कारण की बरेचसे पालक व्ह्युअर्स आहे सध्या फेसबुकवर, पालक सुद्धा या फेसबुक लाईव्हला बघत आहात, तर मी पालकांसाठी काही टिप्स देणार असं बोललेलो होतो मी. तर पालकांना प्रथम माझा नमस्कार. पालकांना मी सांगू इच्छितो की मॅक्झिमम वेळ, जास्तीत जास्त वेळ तुम्ही कुटुंबासाठी काढा, तुमच्या मुलासाठी स्पेअर करा. तुम्ही करत असालच, त्यात काही दुमत नाही, परंतु तुम्ही जो वेळ काढता तो कशा पद्धतीने मुलांसोबत स्पेंड करता, खर्च करता, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून जर मी बोलेल तर पालकांना, ज्या पालकांना लिटरेट आहे, ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं कळतं आहे, तुम्ही त्याच्याशी फॅमिलियर आहे, तुम्ही टेक्नो साहेबी आहे, तुम्हाला जर प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे, तुम्ही जाणकार आहात, तर हे फार चांगली गोष्ट आहे. परंतु काही पालकांना जर याच्याबद्दल माहिती नसेल तर ते प्रथम तुम्ही आत्मसात करा. तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस समजाल त्यावेळेस तुमचे मुलं काय करतात हे तुम्हाला कळेल. इंटरनेटचा सदुपयोग करणं सुद्धा, मुलं सदुपयोग करत आहे की नाही हे सुद्धा तुम्हाला पालकांना माहिती असणं फार गरजेचं आहे. म्हणून प्रथम तुम्हाला सुद्धा इंटरनेटबद्दल जाणकारी ठेवणं गरजेची आहे. मुलांच्या भावना समजून घ्या. मुलांना काय हवं आहे, खरंच ते हवं आहे का? जर एखाद्या म्हणजे तुमच्या मुलांनी जर म्हटलं की मला स्कूलमधनं ऑनलाईन क्लासेस होतात, तर मला मोबाईल पाहिजे, लॅपटॉप पाहिजे, इंटरनेट पाहिजे, ह्या फॅसिलिटी पाहिजे, मग आपल्याला माहिती करणं गरजेचं आहे की खरंच स्कूलनी असं म्हटलं का, विदाऊट इंटरनेट होत नाही का? मला जर विदाऊट इंटरनेट जर शिकायचं असेल, काय फॅसिलिटी स्कूलनी दिलेली आहे सुद्धा तुमचं, तुम्ही त्या शाळेला विचारा पहिले. आमच्याकडे इंटरनेट फॅसिलिटी नाही, आम्ही काय करायचं? दुसरं गोष्ट म्हणजे पालकांना करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू, विद्यार्थ्यांच्या करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगेल की स्वतःची स्वप्ने विद्यार्थ्यांवर लादू नका. हा पार्ट थोडा वेगळा आहे, परंतु मी हे सांगेल, प्रत्येक व्याख्यानामध्ये सांगत असतो. स्वतःच्या पाल्याचं काय स्वप्न आहे हे सुद्धा तुम्ही समजणं गरजेचं आहे. त्याचा इंटरेस्ट कुठे आहे, त्याचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय आहे, त्याची रुची कुठे आहे, त्याला काय बनायचं आहे पुढे, हे सुद्धा तुम्ही स्वतःच्या मुलाला विचारणं गरजेचं आहे. स्वतःचे स्वप्ने प्लीज विद्यार्थ्यांवर लादू नका. कुठलेही दबाव विद्यार्थ्यांवर आणू नका. तुमच्या मुलांवर दबाव असं कुठलाही आणू नका की तुला हेच व्हायचं आहे, तुला ऑफिसर व्हायचं आहे, तुला सायंटिस्ट व्हायचं, तुला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे. अशातनं काही साध्य होणार नाही. विद्यार्थ्याला स्वतःहून जर डॉक्टर, इंजिनियर, जर कोणी अजून काही जर व्हायचं असेल, फार्मसी व्हायचं असेल, एखादा ॲडव्होकेट व्हायचं असेल, तर विद्यार्थ्यांना प्लीज त्याला मोकळीक द्या, करू द्या. पालकांना तुम्हाला सांगू इच्छितो की मुलांच्या मित्रमैत्रिणी कोण आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला जाणकारी ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. आपला मुलगा, आपली मुलगी काय करतात, मित्रमैत्रिणी कुठल्या, त्यांचे ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, त्यांच्या पॅरेंटचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे असणं गरजेचं आहे.
पुढच्या भविष्यात म्हणजे कोविड-19 नंतरचा म्हणजे पोस्ट कोविड सिनॅरिओ ज्याला म्हणतो आपण, तर या पोस्ट कोविड सिनॅरिओमध्ये ह्या गोष्टी पालकांना फार सेन्सिटिव्हली समजणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक गोष्ट ऑनलाईन ऑनलाईन होत आहे. त्या ऑनलाईनच्या पडद्याच्या मागे काही अशा दुसऱ्या काही घटना घडायला नको यासाठी शक्यतो विद्यार्थ्यांसोबत जास्त तुम्ही वेळ स्पेंड करा. त्यांना असा एक माहोल घरामध्ये तयार करा. जेवतेवेळी स्वतः प्रत्येकाने म्हणजे कुटुंबाने एकत्र जेवण्याचा प्रयत्न करा. कुठे जर सहलीला, आता कोविड-19 तर सहली वगैरे सगळ्या ऑलमोस्ट बंद झालेल्या आहे, परंतु भविष्यात जर होत असेल तर प्लीज सर्वांना सोबत नेऊन म्हणजे एक रिफ्रेशमेंट होईल अशा पद्धतीने तुम्ही करत राहा. आणि प्रत्येक गोष्टी तुम्ही विद्यार्थ्यांची दिनचर्या ज्याला आपण डेली रुटीन म्हणतो हे तुम्ही मॉनिटर करा. तुम्ही आजकाल अलीकडे काय की प्रत्येक म्हणजे साधारणतः बहुतांश पालक हे दोघंही विद्यार्थ्यांवर नजर ठेवा. नजर म्हणजे म्हणण्याचा अर्थ एवढाच की त्यांची ऍक्टिव्हिटी तुम्ही मॉनिटर करा. दिवसभर काय करतायत, किती वेळ ते मॉनिटर ऍक्टिव्हिटी करताय, काय करताय, या गोष्टी तुम्ही मॉनिटर करा. आई वडिलांनी घरात आनंदी वातावरण ठेवावे. कारण की काय की अलीकडेच एक सर्वे झालेला आहे, इंडियन सायक्रॅटिक सोसायटीचा एक सर्वे आहे. त्या सर्वेनुसार मेंटल इलनेस जवळपास 20% मेंटल इलनेस हा वाढलेला आहे. तर तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवा की मेंटल इलनेस वाढलेला आहे 20%. ह्या कोविडच्या पिरियडमध्ये 20% मेंटल इलनेस वाढलेला. कशामुळे की फक्त 4 भिंतीच्या आतमध्ये राहून काय करायचं कळत नाही, बाहेर जाणं नाही, काही नाही. तर ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की सततच्या त्याच त्या ऍक्टिव्हिटीने एकच ऍक्टिव्हिटी रिपीटेडली करणं यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. हे इंडियन सायक्रॅटिक सोसायटीनी एक सर्वे आहे त्यानुसार हे समजलेलं आहे. तर माझी एक तुम्हाला विनंती आहे की पुढील बराच काळ ते त्यांच्या मनात बिंबत राहतं की आणि दुसरी गोष्ट मला एक म्हणायचं आहे की ज्यावेळेस आपण टेक्नॉलॉजीचा यूज करतो, ऑनलाईन एज्युकेशनचा यूज करतो, त्यावेळेस त्या संदर्भात मी तुम्हाला एक सांगू इच्छितो पालकांना की माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही सुद्धा मोबाईल लॅपटॉपचा यूज शक्यतो जेवढा आवश्यक आहे तेवढाच करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या पाल्यांपुढे एक आदर्श ठेवू शकाल. जर तुम्हीच स्वतः जर व्यस्त राहाल मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये आणि विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्या पाल्यांना तुम्ही कुठला आदर्श द्याल. अलीकडच्या काळात पालक वर्ग वर्क फ्रॉम होम जे आहे हा कन्सेप्टच्या मुळे बरेचसे पालक फार बिझी आहे. ते स्वतः कंटिन्युअस लॅपटॉपवर मोबाईलवर असतात, त्यांच्या कामामुळे असतात कदाचित. परंतु जे वर्क फ्रॉम होम नाही करत तेही सुद्धा बराच वेळ मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये गुंतून असतात. तर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही सुद्धा कंट्रोलमध्ये इंटरनेटचा या मोबाईलचा लॅपटॉपचा यूज करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या पाल्यांना सुद्धा काही एक वेगळा आदर्श देऊ शकाल, त्यांना सुद्धा तुम्ही सांगू शकाल. मुलांना स्वावलंबी बनवा. ह्या काळामध्ये तुम्ही जास्त त्यांना फोकस देऊ शकता की स्वतः कसं राहायचं आहे, काय कशा पद्धतीने तुम्हाला स्वतः स्वावलंबी म्हणजे सेल्फ डिपेंडंट राहायचं आहे. ह्या सुद्धा तुम्हाला तुमच्या पाल्यांना काही टिप्स घरून देता येईल. जेवढं देणं शक्य होईल तेवढं हे करा की घरामध्ये कसं राहायचं, किती वेळ तुम्हाला वेळ द्यायची आहे, किंवा तुम्ही काय कराल अभ्यासाच्या व्यतिरिक्त, तुम्ही कसं कराल, सेफ्टी सिक्युरिटी स्वतःची कसं कराल, घरात जर कोणी नसेल तर तुम्ही काय कराल, तुम्ही स्वयंपाक स्वतः जेवण करून खाऊ शकाल का, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला जर स्वतः स्वावलंबी जर तुम्ही राहिला तर पुढील काळामध्ये कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकता. सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे की स्वराज्य सेवा ही जे एक स्वराज्य सेवेचं जे टायटल आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे जसे घडले, राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊंनी त्यांच्यावर जे संस्कार टाकले म्हणूनच स्वराज्य झाला, स्वराज्य प्रस्थापित झालं, म्हणून त्यांना छत्रपती म्हणण्यात आलं. विनंती आहे की तुम्ही कोविड-19ची कुठलीही भीती बाळगू नका, हॅपी राहा, सुरक्षित राहा, जे काही नियम आहे ते पाळा, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझिंग जे काही वारंवार जे सांगताय ते पाळा आणि भविष्यात ज्या गोष्टी येणाऱ्या त्याला फेस करा. तो की कोविड-19 सोबत आपल्याला जोपर्यंत याचं लसीकरण जे आहे ते निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे आव्हान स्वीकारावं लागेल आणि याच्यासोबत आपल्याला पुढे जावं लागेल. म्हणून कुठलाही
चिंता करायची नाही, घाबरून जायचं नाही, याच्यासोबत आपल्याला लढा द्यायचा आहे. आणि मी अशी आशा करतो की माझं हे आवडलं असेल, याचा लाभ झाला असेल ही एक आशा करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, नमस्कार.